तर शेतकरी भावांनो, आज मी आमच्या भाम येथील शेतामध्ये आलो आहे. हे तुरीचं पीक आहे. 5 फूट अंतरावर लावलेलं अंकुर कंपनीचा चारू वाण आहे. संपूर्ण शेंगा चलपाचं रूपांतर शेंगामध्ये झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला प्रत्येक शेंग ही निकोप दिसते आहे. अळीचं नुकसान बिलकुल नाही. साधारणतः 10-12 दिवसाच्या अंतराने आम्ही फवारणी घेतो आहे आणि आता चौथी फवारणी, साधारणतः 3 फवारण्या पूर्ण झाल्या आहे. चौथी फवारणी एक 2-3 दिवसात आम्ही घेणार आहोत. हे जे आपल्याला दिसत आहे की अळीच्या नियंत्रणासाठी आम्ही फक्त नेम या कीटकनाशकाचा वापर केला आहे. त्यामध्ये मग बुरशीनाशक, झिंक, बोरॉन, मायक्रोन्यूट्रंट 1261, 05234 आणि आताच्या फवारणीमध्ये 0050 किंवा पोटॅशियम ऑर्थोफॉस्फेट याची फवारणी, शेवटची फवारणी कदाचित ही असेल. एक फवारणी ही शेवटची फवारणी राहणार आहे. आपण पाहू शकता अतिशय चांगल्या शेंगा आणि कुठल्याच प्रकारचं डॅमेज ह्याच्यामध्ये नाही. अतिशय साधं आणि मोजकंच नियोजन या तूर पिकाचं आमच्या शेतामधलं आहे. मी आता तासामधून चालतो आहे. आपण संपूर्ण तूरचं पीक बघू शकता. अगदी सुरुवातीपासून तर पूर्ण ओळ मी आपल्याला दाखवतो आहे. सांगायचा अर्थ असा आहे की वेळ जर व्यवस्थित साधल्या गेली कुठल्याही पिकामध्ये आणि साधी जरी औषधं मारली तरी तुम्हाला नियंत्रण मिळता येतं. कारण शेतीशास्त्रामध्ये शेतकरी भावांनो, खर्चाचं नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे. अवास्तव खर्च करून, खूप जास्त खर्च करून शेतीमध्ये आता न परवडण्यासारखा विषय आहे. आणि म्हणून आटोक्यात खर्च आणि चांगलं उत्पादन हे सूत्र आपल्याला या शेतीमध्ये राहावं लागेल. तेव्हा शेती ही नफ्याची होऊ शकते. नाहीतर खूप 4-5 खतं द्यायची, 10 वेळा फवारणी करायची, महागडे बुरशीनाशक मारायचे, तर शेतकऱ्यांना ही शेती आता भविष्यामध्ये परवडू शकत नाही. म्हणून खर्च नियंत्रणात ठेवून चांगली शेती कशी करता येईल हा प्रयोग आम्ही आमच्या शेतामध्ये करतो. आणि आजही आपल्याला दिसतं आहे, मी सांगितलं की 3ही फवारणीमध्ये नेम या कीटकनाशकाचा आम्ही वापर केला आहे. पहिल्या याच्यामध्ये कार्बेंडिझम प्लस मँगोजे हेच बुरशीनाशक वापरलं. दुसऱ्या फवारणीमध्ये नेमसोबत 1261 आणि नेटिव्ह हे बुरशीनाशक आपण 10 ग्राम प्रतिपंप वापरलं आहे. तिसऱ्या फवारणीमध्ये आता जी फवारणी त्याच्यामध्ये टिल्ट 15 ग्राम, नेम 25 मिली, 05234 अशा पद्धतीची फवारणी केली आहे. आणि असं हे नियोजन आहे. आपण प्रत्येक शेंग अगदी बारकाईने जर पाहिली, कारण आम्ही खूप बारकाईने शेतीमध्ये निरीक्षण करतो, तर आपल्याला डॅमेज अळीचं बिलकुल दिसणार नाही. बुरशीमुळे झालेलं नुकसान आणि आताच ही योग्य वेळ आहे. शेतकरी भावना ज्यांच्या शेतामध्ये फुलाचं रूपांतर शेंगामध्ये झालं आहे, तीच तूर तुम्हाला चांगलं उत्पन्न देऊ शकणार आहे. अजून जी फुलं उशिरा येणाऱ्या जाती जी आहे, ज्याला अजून फुलं यायची की आता जस्ट सुरुवात झाली, जर तापमान जर वाढलं तर त्याच्यामध्ये उत्पन्न कमी येण्याचे चान्सेस आहे. म्हणून तुरीच्या पिकाकडे आपण प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद.